कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. सुरेश धसांना समज द्या अशी विनंती पक्षश्रेष्ठींना केली. निवडणुकीत प्रचार केला नाही हा धसांचा आरोप चुकीचा. पंकजा मुंडेंकडून स्पष्ट. आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला. पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार. सुरेश धस आक्रमक. हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बाहेर बीडचा विषय पेटता ठेवण्याचं कारण काय? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल. बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली याचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. पंकजा मुंडेंची टीका. मी कॅमेरे घेऊन जात नव्हतो, कॅमेरे माझ्या मागे येतात. पंकजा मुंडेंच्या टीकेनंतर सुरेश धसांचं प्रत्युत्तर. सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा सतीश भोसलेवर ठपका. कायद्यानुसार खोक्यावर कारवाई होईल. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या अटकेनंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया. खोक्या पोलिसांना सापडला, आता बोका पण आत जाईल. खोक्याजवळचा सोन्याचा खजिना कुठून येतो ते शोधा. विजय वडेट्टीवारांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला पुढील सुनावणी. कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड. कोर्टानं आरोपींना हात वर करायला सांगितलं. वाल्मिकनं हात जोडले. कराड कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित. शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता. नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य. तर देशात फाळणीचं बीज रोवण्याचा प्रयत्न सुरू. मोदींना पत्र लिहिणार. संजय राऊतांची टीका. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम होते हे इतिहास वाचला तर समजेल. अजित पवारांचा नेमना घरचा आहे. कायदा सुव्यवस्थेला अडचण येईल असं वक्तव्य टाळण्याचाही सल्ला. शक्तीपीठ मार्गाविरोधात 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विधान भवनावर मोर्चा. महाविकास आघाडीचे नेते मोर्चात सहभागी. मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाही पाठिंबा. लोकसभा निवडणूक लढवा हा माझा सल्ला सतेज पाटलांनी ऐकला असता तर आज ते खासदार असते. आझाद मैदानावरील भाषणात जयंत पाटलांचं वक्तव्य. मालवणजवळील समुद्रात 19,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेल साठे. तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.